नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. महाराज आपल्या आहिरे पाईट शिवेच्या या ठाकरवाडी वस्तीवर 4 ते 5 घरांना या ठिकाणी आग लागून आगीमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी घरही उद्ध्वस्त झालेली आहे. विशेषतः त्यामध्ये आपल्या ठाकर बांधवांचं शेळ्या असतील, कोंबड्या असतील, कुत्रे असतील, बकरे असतील, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. घटना ज्यावेळेस ग्रामस्थांना समजली त्यावेळेस त्यांनी तातडीने फोन केल्यानंतर आदरणीय शरदभाऊ बुट्टे पाटील असतील, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब असेल, त्यानंतर गटविकास अधिकारी साहेब असेल, त्यांना अण्णांनी आणि भाऊंनी आणि मी स्वतः आम्ही तातडीने इन्फॉर्म केलेलं आहे. भरतराव रोंदळ असतील, सोमनाथराव चोरगे असतील किंवा प्रवीण रोकडे साहेब असतील, भाऊसाहेब असतील, सबाई शेठ कोयते असतील, ही सर्व अन्वी शेठ डांगले, शंकरराव खिंगले या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं घटनास्थळी भेट दिली. तातडीने भाऊंच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः या ठिकाणी टँकर पाठवला. आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. खरं तर ही सर्व मंडळी गरीब कुटुंबातील वर्षभर काबाड कष्ट करतात आणि जी काही तुटपुंजी त्यांची त्या ठिकाणी जमा होते त्या माध्यमातून ते मग शेंगा असेल, आपले धान्य असेल, हे सर्व घरामध्ये त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये त्यांनी साठवून ठेवलं होतं आणि आज हे आगीमध्ये सर्व भस्मसात झालेलं आहे. एका घरामध्ये तब्बल 50-60 हजार रुपये जे वर्षभर त्यांनी तुटपुंजी जमवली ती सुद्धा आगीमध्ये जळून खाक झालेली आहे. सोनं चांदी थोडंफार प्रमाणात होतं, शेताची काही कागदपत्र होती, सातबारे होते, आधार कार्ड होते. या आगीमध्ये अक्षरशः त्या कुटुंबाचं काहीच राहिलेलं नाही आणि या कुटुंबावरती खूप मोठी त्या ठिकाणी संकट आलेलं आहे. परिस्थितीची जाणीव पाहून आम्ही सर्व आहिरे येथील ग्रामस्थ असतील, सर्व पदाधिकारी असन, पाईट येथील सर्व ग्रामस्थ, शरदभाऊ बुट्टे पाटील मित्र परिवार असेल किंवा आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तातडीने उपस्थित राहून या कुटुंबावरती यांचं उदरनिर्वाहासाठी एक 2-3 दिवसाचं, 2-4 दिवसाचं किंवा 8 दिवसाचं त्या ठिकाणी त्यांना धान्य पुरल किंवा त्यांना उपजीविका हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना किराणा किट आता दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये जी भाऊ यांना मदत लागेल ती शासनाकडून आपण त्या ठिकाणी त्यांची पूर्ण घरे प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आपल्याला वैयक्तिक काय करता येईल आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत आम्ही आदिवासी बांधवांच्या पाठीमागं तातडीने उभे राहिलेलो आहे. घटना समजता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून या बांधवांच्या पाठीमागे निश्चितप्रमाणे राहू आणि त्यांना सर्वतोपरी भाऊंच्या आणि अण्णांच्या माध्यमातून मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. धन्यवाद. इथं बी आहे का ना निघाली काय जळून जळा येतोच मग काय आपण काहीतरी जीवदान. शेळ्या किती होत्या काय प्रत्येक घरात? प्रत्येक घरात 5-6 करड होते बार कांदे. पैसे कोंबड्या होते बाहेर ते झाले सगळे कोंबडे. आता संध्याकाळी कुठे राहणार तुम्ही? संध्याकाळी आता राहायला सोयच नाही ना. जेवणाचं काहीच राहिलं नाही. कपडे घालायला राहिले, कपडे नाही ना. सगळं अंथरून सगळं पांघरून सगळे कपडे. हा तर का तुम्हाला संध्याकाळी खायची प्यायची सगळी व्यवस्था मी सगळं बाजार पाठवून देतो. सरपंच आपण काय करू, गावातून तुम्हाला सगळी 4 कुटुंब आहे ना, 4 कुटुंबाचा बाजार तुमचं थोड्या दिवसाचं काहीतरी आता आपण आणू फाईट मधून तुम्हाला ती द्यायची व्यवस्था करू. काळजी नका करू. हा तुमचं रेशन बिशन थोडं बरं का, काळजी करू नका. पण आता हे झालंय, आपण शासनाला सगळं कळवलंय. शरद भाऊंनी फोन केलाय, मी सुद्धा बेडसे साहेबांना मला कळाल्यावर मी केलता, त्यांनी केलता. आपण
यांना काय करू, ही जी घरं जळाल्यात याचं पण आपण मागणी करू नाही का, भरपाई मिळावी म्हणून 4 कुटुंबाची तुम्हाला घरकुलाची आपण मागणी पण करू तशी. पोरांची शाळेची दप्तर आणि ते सगळं नाही तेच ना, आता पूर्ण हेच झालंय तुमचं, खूप पूर्ण माणूसच नव्हतं कोणी गाडी मारलं सगळं गेलं पोरं बिरं पण अंगात कपडे टाळा लावलेला आहे, टाळा लावूनच गेलेला आहे. नाही मी पण आहे ना बिटा शेटला तसं सांगितलं होतं यातानी, एक 4 किट भरा म्हणून. मग त्यांना साखर, तेल, मीठ आम्ही सगळं देतो, एक यादी काढा बाजाराची. आलं का लक्षात? ते तुम्हाला 4 किट आम्ही पोच करतो. आज 2 दिवस निघाला असं आपण उद्या सकाळची 3 साहेब आज संध्याकाळी सकाळची 3 पाठव. आता सध्या आम्ही करू. सध्या आपण काय करू, गावातून आणून देऊ त्यांना बरं का. आणि मग आपण सगळं पंचनामा वगैरे करून आता लिहून घेतलंय सगळं तुमचं. काय मामा, मग काय तुम्हाला काय मदत तुम्ही असं करायची इथं करू. कुठेतरी आपलं जसं जमत तसं. तुम्ही जसं म्हण ह्या घरात राहा सध्या. हा, इथं राहणं आलं का इथं लक्षात? करा. स्वयंपाक घाबरू नका. आपल्याकडे ठेवा. थोडे दिवस आम्ही आहे सगळी ग्रामस्थ तुमच्या मागे, काय काळजी नका करू. हा, सगळे पैसे कुठे आहे? या मुलांचं 1 दिवस ऍडजस्ट करा. हा इथं करा शाळा कुठेतरी ऍडजस्ट. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.